पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी ही आलीच. तर आज आपण ही मस्त झणझणीत कटाची आमटी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कशी करायची ते पाहणार आहोत. जास्तीचे मसाले न वापरता अगदी कमी मसाले आणि कमी साहित्यात ही कटाची आमटी आज आपण बनवायला घेऊया. अर्ध्या किलोच्या प्रमाणात इथे मी डाळ शिजत टाकली होती. डाळ शिजत टाकताना पाण्याचं थोडंसं प्रमाण आपल्याला इथं जास्त ठेवायचं. या पाण्यापासूनच आपण ही कटाची आमटी तयार करणार आहे. तर व्यवस्थित ही डाळ मी गाळून घेतली. आता बऱ्याच वेळेला काय होतं, डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी कमी राहतं. तर गरम पाणी आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. जेवढी तुम्हाला कटाची आमटी वाढवायची आहे तेवढं पाणी ह्या डाळीमध्ये घाला आणि ही डाळ व्यवस्थित अशी गाळून घ्या. तर एवढं पाणी मी इथं काढलेलं आहे. जेवढी कटाची आमटी पातळ असते तेवढी चवीला चांगली लागते. पण बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याच जणांना ही आमटी आहे ती घट्टसर आवडते. तर घट्टसर तुम्हाला आमटी हवी असेल तर ह्याच्यामध्ये जी शिजवलेली डाळ आहे ती 1-2 चमचे काढा आणि ह्याच्यामध्ये बारीक करून टाका. म्हणजे ही डाळ म्हणजे हे पाणी आहे ते बऱ्यापैकी घट्टसर होतं. ही कटाची आमटी साध्या सोप्या पद्धतीनं आपण तयार करतोय, त्याच्यामुळे जास्तीचा फापट पसारा न करता कमी मसाले आणि कमी साहित्यात आपण हे वाटण तयार करणार आहे. वाटण तयार करण्यासाठी फक्त इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे भरतील एवढं खोबरं मी इथं वापरलेलं आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत आणि थोडंसं आलं आहे. आता हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरमधून पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायचंय. आता फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये 3 पळ्या एवढं तेल मी इथं टाकलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर मी इथं मोहरी टाकली. मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडून द्यायची आहे, म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते. मोहरी तडतडली की 1 चमचाभर मी इथं जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अगदी थोडासा इथं मी गरम मसाला वापरलेला आहे. 1 दालचिनी आहे, अर्धा इंच दालचिनी आहे, 1 तेजपत्त्याचं पान आहे, 2 लवंग आहेत आणि 2 वेलच्या आहेत. तर व्यवस्थित हे तडतडलं की मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडला की आपल्याला इतर साहित्य घालून घ्यायचं आहे. तर मी जे वाटण तयार केलं होतं ते आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा न वापर करता हे मी जाडसरच वाटून घेतलेलं आहे. तर हे पण व्यवस्थित आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. बनवलेल्या वाटणामध्ये खोबरं जे आपण वापरलेलं आहे ते कच्चं खोबरं आपण इथं वापरलेलं आहे. तर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता आपण हे वाटण तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे तेलामध्ये परतायला ह्याला जास्त वेळ लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त वाटण आपलं परतून तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लाल तिखट मी इथं घातलेलं आहे 3 चमचे. तुम्ही तुमच्याकडे जे साठवणीचं लाल तिखट असेल ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा आणि हे लाल तिखट तेलावरती चांगलं परतून घ्या, म्हणजे कटाच्या आमटीला रंग खूप छान येईल. तर व्यवस्थित हे लाल तिखट परतल्यानंतर इथे मी फक्त अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे. हळदीचं प्रमाण आपल्याला इथं अगदी कमी ठेवायचं आहे, कारण जास्त जर हळद झाली तर कटाची आमटी पिवळसर दिसते, त्याला व्यवस्थित कट येत नाही. तर व्यवस्थित हळद पण आपली हलवून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे डाळीचं पाणी आपण काढलं होतं त्याला मस्त अशी फोडणी देऊया. थोडंसं मी इथं पाणी घेतलं आणि ह्याला व्यवस्थित अशी फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर पटकन झाकण ठेवायचं, म्हणजे जी वाफ आहे मस्त फोडणीची वाफ आहे ती आतल्या आत राहते आणि आमटीला मस्त सुगंध येतो. तर थोड्या वेळाने ह्याच्यावरचं झाकण काढायचं. तुम्ही बघू शकता मस्त फोडणी आपण दिलेली आहे. उरलेले डाळीचं पाणी पण घालायचं आणि व्यवस्थित ही आमटी आहे ती अगदी 10 ते 15 मिनटं मीडियम आचेवरती आपल्याला कढून द्यायची. तर डाळीचं पाणी इथं सगळं मी इथं घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता अर्ध्या किलोच्या डाळीपासून 5 ते 6 जणांसाठी ही कटाची आमटी आपली तयार झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, या पद्धतीनं आपण ही बनवलेली आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट हवी असेल तर जी आपण चणा डाळ शिजवून ठेवली होती त्याच्यामधलेच 1 ते 1.5 चमचा चणा डाळ घ्यायची. व्यवस्थित ही डाळ बारीक करायची आणि ह्याच्यामध्ये घालायची, म्हणजे ही आमटी आहे ती बऱ्यापैकी घट्टसर होते. तुम्हाला जास्तीचे मसाले घालायची गरज लागत नाही. तर व्यवस्थित आपण ही उकळून देणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ मी इथे घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि ही आमटी आहे ती मोठ्या फ्लेमवरती न ठेवता अगदी मीडियम आचेवरती ही व्यवस्थित 10 ते 15 मिनटं व्यवस्थित कढवून द्या. जेवढी आमटी व्यवस्थित कढेल तेवढी चवीला चांगली लागते. आणि ही आमटी जास्त आचेवरती जर तुम्ही कढवली तर ह्या आमटीचा करई आहे, म्हणजे जो कट आहे तो निघून जातो. त्याच्यामुळे मीडियम आचेवरतीच 10 ते 15 मिनटं ही आमटी चांगली कढवून द्या. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आमटी व्यवस्थित आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला जर मौसूद पुरणपोळ्या कशा तयार करायच्या त्या पण साध्या सोप्या पद्धतीनं हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खालील डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. 4 ते 5 जणांसाठी अर्ध्या किलोच्या डाळीपासून चणा डाळीपासून या पुरणपोळ्या मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत. अगदी नवीन शिकणारे पण सहज
सहज बनवतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं अगदी स्टेप बाय स्टेप ही पुरणपोळीचं जेवण म्हणजे स्वयंपाक तुम्हाला मी बनवून दाखवलेला आहे. तर न शिकणारे पण सहज बनवतील एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं या पुरणपोळ्या तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? या पद्धतीनं तुम्ही ही कटाची आमटी नक्की तयार करून पहा. चवीलाही खूप छान लागते, कमी मसाले आणि कमी साहित्यात तयार होते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.